सध्या देशातील साखर कारखानदारी अडचणीत आलेली आहे, तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये साखरेचे दर हे देशांतर्गत बाजारपेठेपेक्षा 700 ते 1000 रुपयांनी कमी आहेत। अशा परिस्थितीत कोणत्याही साखर कारखान्यांना देशाबाहेर साखर निर्यात करणे परवडणार नाही आणि त्यामुळे सरकारने तातडीने साखर कारखान्यांना त्यांच्या निर्यात कोट्याच्या प्रमाणात प्रति क्विंटल 1000 रुपयाचे अनुदान देण्याची मागणी साखर कारखानदारांनी केली आहे। तसंच शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी देखील सरकारने साखर निर्यातीसाठी अनुदान देण्याची मागणी केली आहे। सध्या देशांतर्गत बाजारपेठेत साखरेचे दर 2550 रुपयांपर्यंत घसरलेत। साखर हंगाम सुरू झाला तेव्हाचे दर 3600 रुपये होते। हंगाम संपण्याच्या तोंडावर देशातील साखर उत्पादनाची खरी वस्तुस्थिती समोर आली आणि देशात साखरेचे बंपर उत्पादन झाल्याचे स्पष्ट झाले। त्यातच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील प्रमुख निर्यातदार देशांमध्ये देखील साखरेचे बंपर उत्पादन झाल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील साखरेचे दर अतिशय खाली गेलेत। परिणामी भारतीय साखर कारखान्यांना साखर निर्यातीचा कोटा ठरवून दिला असला तरी प्रति क्विंटल 1000 रुपयांचा तोटा सहन करून साखर विकण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे निर्यातीसाठी केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने निर्णय घेऊन साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याची मागणी साखर कारखानदारांकडून केली जाते। आणि म्हणून मी असं सुचवलं की मी सांगितले की ते वादग्रस्त आहे माझी सूचना की तुम्ही शक्य झालं तर त्याच्यावर सेस वाचवा, टॅक्स किंवा सेस वाचवा आणि ती रक्कम ऊसाची किंमत देण्याच्यासाठीच वापरली जाईल हे बंधन ठेवा। ते 3100 रुपये आपण त्याचं मूल्यांकन धरून 2600च्या वरती आपण दर दिलेला होता। आता या साखरेच्या झालेल्या प्रचंड घसरणीमुळे अपुरे दुरावे तयार झालेले आहे, शॉर्ट मार्जिन तयार झालेलं आहे आणि त्यामुळे बँका कोणत्याही परिस्थितीत अर्थसहाय्य करण्यासाठी आता त्या स्थितीत राहिलेली नाही। जोपर्यंत केंद्र सरकार राज्य सरकार यामध्ये ताबडतोबीने हस्तक्षेप करणार नाही, जोपर्यंत साखर ही आपली परदेशात जाणार नाही, परदेशात निर्यात करण्याचा आदेश काढून सुद्धा साखर निर्यात झाली नाही, याचं कारण की इंटरनॅशनल दर फार कमी आहेत, 2000 रुपयेपर्यंत दर खाली आलेले आहेत आणि वरचा जो दुरावा भरल्याशिवाय बँका ह्या साखर सोडणार नाहीत। त्यामुळं आपल्या देशातून माझा अंदाज आहे की एकही पोतं हे साखर निर्यात झालेलं नाही। त्यामुळं वरच्या 1000 रुपये प्रति क्विंटल अनुदान दिल्याशिवाय आता आपली साखर ही निर्यात करणं किंवा आपल्या देशातले दर सुधारायचे असतील तर हे अनुदान द्यावं लागेल। यंदाच्या हंगामात देशात 36 साखर कारखाने आहेत। देशातील एकूण साखर उत्पादन 290 लाख टनांच्या वरती पोहोचलंय। देशातील साखरेची गरज मात्र 250 लाख टनांची आहे। अशा परिस्थितीत अतिरिक्त 40 लाख टन साखर कोणत्याही परिस्थितीत देशाबाहेर निर्यात होण्याची गरज आहे। असं झालं नाही तर ही साखर पुढील वर्षीच्या हंगामासाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे, कारण पुढील हंगामात यंदाच्या पेक्षा 1.5 उत्पादनाचा अंदाज वर्तवला गेलाय। ऊस लागवडीखालील क्षेत्रात झालेल्या वाढीवरून ही बाब समोर आली आहे। त्यामुळे साखर निर्यातीसाठी शासनाने पुढाकार घेऊन साखर कारखान्यांना अनुदान दिल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नसल्याचं मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केलंय। साखर कारखान्यांनी जर का केंद्र सरकारकडे अनुदानाची मागणी केली असेल तर ती काही चुकीची नाही, कारण साखरेचे भावच एवढे कमी झालेले आहे। त्याला ना साखर कारखानदार जबाबदार आहेत ना शेतकरी जबाबदार आहे आणि किमान काही साखर ही अनुदान देऊन निर्यात करण्याची आवश्यकता आहे। एक 10% साखर निर्यात झाली तरीसुद्धा भाव स्थिरस्थार होऊ शकतात, परंतु जागतिक बाजारामध्ये साखरेचे भाव कमी असल्यामुळं अनुदान दिल्याशिवाय साखर निर्यात होणं शक्य नाही किंवा येईल त्या दरामध्ये साखर विकण्याचं बंधन प्रत्येक कारखान्यांना कोटा निहाय दिलं पाहिजे आणि होणारा कोटा हा अनुदानाच्या माध्यमातून साखर कारखान्यांना दिला पाहिजे। खासदार राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारने साखर कारखान्यांना त्यांच्या उत्पादनाच्या 10% साखर निर्यात करण्यासाठी बंधन घालणारा अध्यादेश काढण्याची देखील मागणी केली आहे। 10% साखर तोटा सहन करून विकली तर फारसा परिणाम होणार नाही, उलट त्यामुळे 90% साखर चांगल्या दराने विकली जाण्याची शक्यताही त्यांनी बोलून दाखवली। त्यामुळे साखर कारखानदारीला स्थिर स्थावर करण्यासाठी केंद्र सरकार आता कोणती पावलं उचलतंय हे पाहणं औचित्याचं ठरेल।
ब्युरो रिपोर्टसह राजेंद्र हंकारे, साम टीव्ही, कोल्हापूर।